264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात। अनेक मातब्बरांचं भविष्य मतपेटीत कैद, तर उद्या होणार फैसला। बुलढाण्यात बोगस मतदान करताना एकाला पकडलं। मतदार प्रतिनिधींकडून तरुणाला चोप। शासकीय तांत्रिक विद्यालयात प्रचंड गोंधळ। कडाक्याच्या थंडीत देखील अनेक ठिकाणी मतदारांचा उत्साह। पालघर, रायगड, औसा आणि सिल्लोडमध्ये मतदारांच्या लांबच लांब रांगा। वर्ध्याच्या पुलगावात मतदानाच्या एक दिवस आधी वृद्धांचे आधार कार्ड पळवल्याचा आरोप। गोंधळ उडताच भाजप कार्यकर्त्यांना आधार आणलं परत। शिवसेनेचा आक्रमक पवित्रा। सर्वच निवडणुका रद्द झाल्या पाहिजे, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। शिवसेना आमदार निलेश राणेंचंही सुळेंकडून कौतुक। मतदानापूर्वी मालवणमध्ये मोठी घडामोड। शिवसेना आमदार निलेश राणे मध्यरात्री 1 वाजता पोलीस ठाण्यात। भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा राणेंचा आरोप। 1.5 लाखांची रोकड आणि 2 वाहनं जप्त। एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बागा आणल्या, तर शिवसेना आमदार निलेश राणेंनीही पैशांचं वाटप केलं। माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप। शिवसेना आमदार संतोष बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग। महिला मतदाराला जाऊन सांगितलं कुठे मतदान करायचं। महिलेला सूचना देतानाचा व्हिडिओ व्हायरल। बोहल्यावर चढण्याआधी अनेक नवरदेव नवरीनं बजावला मतदानाचा हक्क। रत्नागिरी, येवला, वर्धा आणि सिंधुदुर्गात सकाळीच गाठलं मतदान केंद्र। बीडमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी दुचाकीच्या डिक्कीत सापडले पैसे, धारदार शस्त्र आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारपत्रकही। संपूर्ण परिसरात खळबळ। निवडणुकीच्या आदल्या रात्री अनेक ठिकाणी पैसे वाटल्याचा प्रकार समोर। चंद्रपूरच्या राजुऱ्यात आणि बुलढाण्याच्या खामगावात पैशांचं वाटप, तर हिंगोलीत 1 कोटींची रोकड जप्त। सर्वच नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला लावता येतील का? औरंगाबाद खंडपीठाची निवडणूक आयोगाला विचारणा। आज दुपारी सुनावणीत आयोग निवेदन सादर करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।